अगस्ती एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय गिरगाव येथे हा गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होत आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले मान्य श्री हेमंतरावजी थोरात, तसेच वीरेंद्रजी थोरात, रावसाहेबजी वागचौरे, आपल्या अमृतसागर युथ संस्थेचे व्हाईस चेअरमन, आणि त्यांनी ते धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव खूप मोठं शैक्षणिक संकुल उभं केलं आहे। आपल्या संस्थेचे अध्यक्ष मान्य सतीजी नाईकवाडी सर, ॲडव्होकेट आनंदरावजी थोरात, उदयजीराव थोरात, सुनीलजी वागचौरे, तसेच इथे उपस्थित असलेले शिक्षण क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने सदैव विविध उपक्रम राबवणारे मित्र भाऊसाहेबजी सासकर, आपल्या मुख्याध्यापिका शैलजाताई भोईर, बाळासाहेबजी मुळे, पांडुरंगजी वागचौरे, आमच्या जैन चळवळीमध्ये आमच्याबरोबर कार्यरत असणारे आमचे मित्र रेवनाथजी देशमुख महाराज, ज्ञानेश्वरजी खुळे, पत्रकार वाल्मिकी देशमुख, रामनाथ थोरात, आंबेडकर सर, सुदर्शन जगे सर, मुख्याध्यापक स्वामी विवेकानंद विद्यालय गिरगाव। सर्वप्रथम मी गुरुवारी नाईकवाडी सर यांना अभिवादन करतो, सावित्रीबाई फुले यांनाही अभिवादन करतो। मित्रांनो, फार मोठं कार्य आज आपल्याला शाळा गावोगाव झालेल्या आहेत, त्यामुळे त्याचं आपल्याला तितकं महत्त्व जाणवत नाही। पण ते एक असं वेळ होती की आपल्याकडे खूप कमी शाळा होत्या, आणि अशा वेळेस शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी गुरुवर्य नाईकवाडी सरांनी अकोला तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठं कार्य केलं आहे। आणि त्याचं फलस्वरूप म्हणून आपण बघतो की एवढ्या मोठ्या मुलं इथे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतात, तर त्यांच्या निश्चितपणाने मी त्यांना अभिवादन करतो। सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं तर शैक्षणिक क्षेत्राचं जे कार्य आहे, तुम्हाला माहिती की त्यांनी काय सांगितलं की एका विद्येमुळे एवढे सगळे अनर्थ घडले। काय अनर्थ घडले? हा बहुजन समाज हा शिकला नाही, त्याला शिकण्याची संधी नव्हती, आणि त्यामुळे विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, तुम्हाला माहिती आहे ना सर्व। मग आजचे एवढे सगळे अनर्थ म्हणजे आपल्याला अर्थही गेलं, वित्तही गेलं, नीती गेली, वित्त गेलं, सर्व जे काही अनर्थ झाले। आणि आपल्याला माहिती की शेतकरी समाज पूर्वीच्या काळामध्ये सदैव त्या ठिकाणी खूप त्याचे हाल होते, आणि मग हे सर्व होण्याचं कारण काय होतं की शिक्षण। इथे वीरेंद्रजी थोरात त्यांनी सांगितलं की बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जे पिल्यावर मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहत नाही। त्याचा अर्थ काय होतं? गुरगुरणे म्हणजे काय? तो वाघ विसरून जातो ना कधी आपण वाघ येऊन, तो गुरगुरतच नाही, त्याची मांजर होऊन जाते। तो कधी गुरगुरतो? म्हणजे शिक्षणामुळे काय होतं, बहुजन समाज असेल, कुणी व्यक्ती असेल, त्याचं आत्मभान माहिती आहे का, स्वतःविषयीचा विचार की मी कोण आहे याची जे काही जाणीव माणसाला होते ती कशामुळे होते? शिक्षणामुळे होते। आणि मग शिक्षण हे घेतलंच पाहिजे विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना, कारण शिक्षणाशिवाय जीवन बदलत नाही। नेल्सन मंडेलाचं नाव ऐकलं ना तुम्ही? नेल्सन मंडेला, तर नेल्सन मंडेलाने सुद्धा असंच म्हटलं होतं की जग बदलण्याचं सामर्थ्य हे शिक्षणामध्ये आहे, आणि म्हणजे शिक्षण खूप अति महत्त्वाचं, विशेषतः बहुजन समाजासाठी तर शिक्षण अत्यंत महत्त्वाचं। तर जर तुम्ही शिकला नाही तर काय होतं? लोक तुम्हाला गुलाम बनवतात, म्हणजे तुमचं शोषण होत असतं वेगवेगळ्या पद्धतीने। त्यामुळे आपल्याला शिक्षण हे घेतलंच पाहिजे। आज तुम्ही जर भाग्यवान आहात, तुमच्यामध्ये जर एक मोठा स्वप्न असेल, मोठी आशा आकांक्षा असेल, महत्वाकांक्षा असेल, आता जगाचं व्यासपीठ तुम्हाला खुलं झालेलं आहे। आमची जे आमची जे जास्त असतं पुण्यापर्यंत